वाहतूक कोंडी ही पुणेकरांसाठी नवीन नाहीये, त्यावरच्या उपाययोजना या देखील पुणेकरांसाठी नवीन नाहीये। वाहतूक पोलीस असू देत किंवा वाहतूक विभाग दरवेळेस नवीन नवीन उपाययोजना आणतात, मात्र त्या उपाययोजना पुणेकर पाळताना दिसत नाही। मात्र आता वाहतूक पोलिसांनी एक नवीन उपाययोजना आणली आहे, ती म्हणजे ती सांगते, पण त्याच्या आधी आपण येथे वाहने थांबवू नयेत हा बोर्ड आहे। हा बोर्ड पुण्यातल्या अनेक रस्त्यांवर आहे, मात्र या बोर्डचा पुणेकर वाचताना दिसत नाही किंवा या बोर्डचा काही उपयोग होताना दिसला नाही आणि त्यामुळे पुण्यातल्या वाहतूक शाखेनं आता थेट पुण्यातल्या एफसी रोडवर त्याच्यावरती जो आपल्याला पांढरा कॅमेरा दिसतोय तो AI कॅमेरा बसवण्यात आलाय। त्यामुळे या रस्त्यांवर जो कोणी पुणेकर 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ गाडी थांबवेल, बेशिस्त वाहन चालन करेल, त्याच्यासोबतच विरुद्ध दिशेने गाडी चालवण्यात येईल, या सगळ्यांवर आता AIची नजर असणार आहे आणि AI कॅमेरे आता पुणेकरांवर करडी नजर ठेवणार आहे आणि त्यामुळे पुणेकरांची ही जो बेशिस्तपणा आहे त्याला लगाम देखील लागणार आहे। आपल्यासोबत ट्रॅफिक API डोंगरे सर आहेत। सर, 4 कॅमेरे लावण्यात आले आहे, कसं याचं मॉनिटरिंग होणार आहे आता? आपले जे पुणे शहराचे जे आयुक्त साहेब आहेत अमितेश कुमार सर आणि आमचे ईस्ट रिजन सर मनोज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले जे पुण्यातले हिस्टॉरिकल रोड आहेत, जंगली महाराज रोड, FC रोड, यावर डबल पार्किंग आणि इतर व्हायोलेशन करणाऱ्या गाड्यांमुळे आपले बऱ्यापैकी पार्किंग होऊन ट्रॅफिक जाम होतं, तर त्याला कुठेतरी आळा बसावा म्हणून एक AI बेस्ड टेक्नॉलॉजीवर आधारित मॉनिटरिंग करण्यासाठी आपण हे AI बेस्ड कॅमेरे लावलेले आहेत। तर जे व्हायोलेशन करतील, पार्किंग करतील, त्यांच्यावर आपण डायरेक्टली ऑटोमॅटिक चलन यातून इश्यू होणार आहे आणि त्याचं जे मॉनिटरिंग आहे आमच्या DCP ऑफिसवरून करण्यात येणार आहे। 2 मिनिटापेक्षा आता सध्या आपण 1 मिनिट टायमिंग ठेवलेला आहे। 1 मिनिटापेक्षा जर जास्त वेळ पार्किंग डबल पार्किंग करून राहिल्यामुळे ट्रॅफिक जाम होतं, ते टाळण्यासाठी आपण त्यांच्यावर आपण ही ऑटोमॅटिक चलन टाकणार आहोत। साधारण या संपूर्ण रस्त्यावर म्हणजे फर्ग्युसन रस्त्यावर आता प्रायोगिक तत्वावर 4 कॅमेरे बसवण्यात आले। आपण जर ही गाडी बघितली तर अशी गाडी जर तुम्ही याच्यानंतर FC रोडला 1 मिनिटापेक्षा जास्त थांबवली तर तुमच्यावर चलन होऊ शकतं आणि याचा फटका तुम्हाला आर्थिक फटका देखील बसू शकतो। एवढंच नाही तर प्रायोगिक तत्वावर आता हा सगळे ही जी उपाययोजना आहे ती FC रोडवर सुरू आहे। येत्या काळात जर हे छान काम केलं आणि पुणेकरांना लगाम कुठेतरी लागला तर पुण्यातल्या इतर रस्त्यांवरही असे AI कॅमेरे बसवण्यात येईल आणि पुणेकरांचा जो बेशिस्तपणा आहे तो मोडून काढण्यात येईल। कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।